अहो मी व्याजाने काढून पैसे शेतीत घातलेले आहेत. हो आता शेती कसं जगायचं ते तेवढ्याच शेती होय मी कॅमेऱ्याकडे पूर्ण पूर्ण शेती पाण्यात आहे. बघू शकता तुम्ही हो. कापसाच्या शेंड्यावरून पाणी आहे. कसं जगायचं आम्ही सांगा. म्हणजे तुम्ही शेती करण्यासाठी व्याजाने पैसे काढले व्याजाने खाजगी सावकाराकडून व्याजाने काढलेले पैसे. हा. आता कसे द्यायचे आणि कसे मी जगायचं सांगा तुम्ही. आपण माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि अक्षरशः पूर्ण गावाला वेढा गोदावरी नदीच्या पाण्याने घातलेला आहे. तुम्ही हे बघू शकता की आपण सध्या महातपुरी या गावामध्ये आपण हे जे घर आहे घर अक्षरशः पाण्यामध्ये आहे आणि घरच नव्हे तर संपूर्ण शेती देखील त्यांच्या पाण्यामध्ये गेलेली आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्टिंग करायला आपण सध्या महातपुरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत. त्या संदर्भात इथले काही नागरिक आहे त्याच संदर्भात आपण विचारणा करणार आहोत. काय सांगताल की तुमच्या गावामध्ये संपूर्ण गोदावरीचं पाणी संपूर्ण आलेलं आहे आणि शेतामध्ये देखील बरेच प्रमाणात पाणी बऱ्याच नाही पूर्णच प्रमाणात पाणी आलेलं आहे. त्या संदर्भात काय सांगताल? बऱ्याच घरांनी पाणी बसलेलं आहे. म्हणजे स्वतःचं घर अर्ध पाण्यात आहे. पत्राच्या शीटच्या लेवलला पाणी. जनावरे एक म्हैस आणि एक गाय वाहून गेलेली आहे आणि जनावरांचं खाद्य पण आणि स्वतःचं धान्य पण वाहून गेले. म्हणजे तुम्हाला खायला पण नाही आणि जनावराला खायला देखील इथं काही नाही. शेजाऱ्याच्या वावरातलं गहू तोडून टाकला आणि जनावराला दुसऱ्याच्या वावरात रात्रपासून येऊन राहतोय. कडबे एकट वाहून गेलेले काही राहिलेलं नाही. काहीच नाही सध्या. आज जनावराला टाकायला सुद्धा नाही काही. अच्छा. आणि तुम्ही आता सांगितलेलं आहे की तुमचे जे खायचे जे अन्न आहे ते देखील पाण्यात भिजलेलं आहे. सध्या आता लगेच तुम्हाला दाखवतो लगेच. सर पाण्यात आहे सगळं आणि घरात पाण्यात आहे सगळं. घरात पाण्यामध्ये आहे. हे तुम्ही बघू शकता पाणी. हे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे सध्या बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जे जनावरांचं खायचं ते तर गेलं वाहून ज्यांचे स्वतःचे जे हे आहे धान्य आहे ते देखील भिजले असल्याचे देखील ते सांगत आहे. आणि त्याच संदर्भात इथले काही नागरिक आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत. कशा प्रकारे हे इथले जे महातपुरी येथील संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आहे ते मांडण्याचा आपल्या प्रयत्न करत आहेत. काय सांगताल की तुमच्या गावामध्ये आता ह्या काकाने सांगितले की त्यांचे देखील जे अन्न आहे जे धान्य आहे ते देखील भिजलेले आहे. जनावर जे चारा आहे ते पण भिजलेलं आहे. काही वाहून गेलेलं आहे. त्यांची जनावर देखील काही 2 वाहून गेले असल्याचे ते सांगत आहेत. आणि घर देखील त्यांचा पाण्यामध्ये जवळपास निम्म्याच्या वर त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे असं देखील सांगत आहे. काय सांगताल त्या संदर्भात? तरी आम्हाला प्रशासनाच्या वतीनं एवढं हे करायचं आहे. आमच्या गावाचे भरपूर पूर्ण येडा पडलेला आहे. तरी आमच्या गावामध्ये अजून प्रशासन कोणी नाही आलेलं. तलाठी नाही आहे, ग्रामसेवक नाही आहे, तहसीलदार पण नाही आहे. आणि गावामध्ये रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण अर्ध्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच नागरिकांचे शेतीचे नुकसान झालेलं आहे, घराचं नुकसान झालेलं आहे. जे घराचं जे दैनंदिन धान्य पुरवठा असेल ते पूर्णपणे भिजलेला आहे. तरी प्रशासनाने ह्याची दखल घेण्यात यावी आणि नागरिकांना ओला दुष्काळ जाहीर करावा ही माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला. अच्छा. आता काही वेळापूर्वी आजोबांनी असं सांगितलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता की समोरच जे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टर देखील तुम्ही बघू शकता किती प्रकारे पाण्यामध्ये ते गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांना आता सध्या मला वाटतं ते दोरीने बांधत आहेत ट्रॅक्टर पुढे हे होऊ नये म्हणून. म्हणजे सध्या ते बहुतेक खळ करण्याचं खळयंत्र आहे. तुम्ही मळी यंत्र आहे. तर तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे सध्या ते देखील पाण्यामध्ये बुडवलं. त्याच्यावरच आपल्याला दिसत आहे की पाणी सध्या त्या ठिकाणी किती असेल. जवळपास तिकडे ते बघा तुम्ही आता सध्या तुम्ही बघत आहात जवळपास 5 फुटापर्यंत त्या ठिकाणी पाणी आहे. तुम्ही आणि जवळपास त्या ठिकाणी बरेच काही घरं आहेत. जवळपास 5 ते 7 घरं आहेत. ते घरं देखील पाण्यामध्ये बुडालेले आहेत. आणि आपण सध्या माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत. आणि ह्या ठिकाणी कसलेही प्रकारचे प्रशासनाचे अधिकारी कोणीही आले नसल्याचे गावकरी सांगत आहे. आणि या ठिकाणी एक आजोबाने देखील असं सांगितलेलं होतं की या ठिकाणी ना त्यांना खायला पीठ आणि प्यायला नाही पाणी. या संदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणचं जे पाण्याचा फिल्टर आहे गेल्या 6 महिन्यापासून ते बंद असल्याच्या देखील सांगितलं जात आहे. आणि आजोबाने अक्षरशः हे पाणी जे घागर आहे त्या घागरमध्ये भरून अक्षरशः उलटलं आहे. एकतर ते संतप्त होऊन ते त्यांच्या जे त्रास झालेले जे समस्या आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेले आहे. आपण त्याच संदर्भात इथले काही आजोबा आहेत त्यांची जे शेतीमध्ये त्यांच्या पाणी अक्षरशः पूर्णपणे घुसलेलं आहे. जे कापूस आहे जवळपास संपूर्ण बुडालेला आहे. सोयाबीन देखील त्यांची संपूर्ण वाहून गेलेली आहे त्यामध्ये. त्याच संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगताल बाबा तुम्ही? कापसामध्ये सर्व पाणी
कमरा इतकं पाणी हां हो पुरा समजा झाकलाय. अच्छा. हो नुकसान नुकसान झालेली ह्याची काळजी घ्यावा. आता शासनाला काय सांगताल तुम्ही? ह्याचे नुकसान भरपाई करून द्या. नुकसान भरपाई करून द्या. हो अच्छा. त्याच संदर्भात इथले काही नवयुवक आहेत, आपण त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत. नेमका या ठिकाणी अशा प्रकारे आणि हे किती वर्षापासून त्यांना अशा प्रकारे समस्येचा सामना जे करावा लागत आहे, त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत. काय सांगताल की तुमच्या गावामध्ये गोदावरीचं पाणी संपूर्ण आलेलं आहे, काय सांगताल त्या संदर्भात? अहो मी व्याजाने काढून पैसे शेतीत घातलेले आहेत. हो. आता शेती कसं जगायचं ते तेवढ्याच शेती होय मी कॅमेऱ्याकडे. पूर्ण शेती पाण्यात आहे. बघू शकता तुम्ही हो. कापसाच्या शेंड्यावरून पाणी आहे. कसं जगायचं आम्ही सांगा. म्हणजे तुम्ही शेती करण्यासाठी व्याजाने पैसे काढले व्याजाने खाजगी सावकाराकडून व्याजाने काढलेले पैसे. हा. आता कसे द्यायचे आणि कसे मी जगायचं सांगा तुम्ही. आता तुमचे जे संपूर्ण पाणी शेतामध्ये घुसलेलं आहे, पीक संपूर्ण खराब झालेलं आहे हा. आणि आता एक तर खूप गंभीर प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुम्ही हे बघू शकता की शेतकऱ्याचे आपण सध्या माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि ग्राउंड रिपोर्टिंग आपण सध्या करत आहोत आणि त्यांच्या जे व्यथा आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही हे बघू शकता की शेतकऱ्याने या ठिकाणी व्याजाने पैसे काढून शेतामध्ये लावलेले आहेत. बी भरणं वगैरे, खत पाणी वगैरे सर्व काही त्या शेतामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि आता काही महिन्यानंतर काही सांगता येत नाही, येणाऱ्या 20 ते 25 दिवसानंतर जे पीक आहे ते पीक काढायला आलेला होता, येणार होता आणि तोंडाला आलेला घास सध्या आता ते संपूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे. तुम्ही हे बघू शकता की या शेतकऱ्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ते हवालदिल झालेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही हे बघू शकता की या जे ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थचे संपूर्ण तुम्ही बघू शकता की चेहऱ्याकडे कसे त्यांच्या एक व्यथा ते एक तर त्यांना सांगायची काही गरज नाही आहे, त्यांच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला एक कळत आहे. आणि जवळपास हे एक दिवस नाही आहे, गेल्या 10 दिवसापूर्वी असाच गावामध्ये असा पूर आलेला होता आणि संपूर्ण गावामध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली होती. गेल्या 10 दिवसामध्ये कसं बसं तरी ते स्वतःला सावरले होते आणि त्याच नंतर परत एकदा 22 तारखेच्या रात्री हा पूर परत त्यांच्या गावामध्ये आलेला आहे. जे काही उरलेलं जे होतं ते संपूर्ण काही त्यांचा उद्ध्वस्त झालेला आहे. तुम्ही हे बघू शकता की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सय्यद अली, महावार्ता लाईव्ह, माजलगाव.